आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात। अरविंद केजरीवालांना 6 दिवसांची ईडी कोठडी जी ती देण्यात आली आहे। अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। आज त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आलेलं होतं। साधारण 38 पानांचं या ठिकाणी आरोपपत्र जे आहे ते ईडीच्या वतीने न्यायालयासमोर ठेवण्यात आलेलं होतं। आणि आता त्यानंतर आपण बघतोय की दिल्लीतल्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्यानंतर अरविंद केजरीवालांना 6 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती देण्यात आली। म्हणजे 28 मार्चपर्यंत ही ईडी कोठडी जी ती राहील। यामध्ये त्यांची चौकशी केली जाईल। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी काही वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते ईडीला पडलेले आहेत आणि त्याची प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या चौकशीतनं केला जाईल। त्याच्यामुळे आता हे बघायचं की या 6 दिवसांच्या कोठडीत नेमकी त्यांची काय चौकशी केली जाते, त्यातनं नेमकं पुढे काय येतंय। कारण त्यांच्या अटकेनंतर आपण जर पाहिलं तर राज्यभरात आपण जर पाहिलं तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले, ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात, या अटकेचा निषेध केला जातोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय अपडेट? आज आता नुकतंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात एक मोठा आदेश कोर्टाने दिलेला आहे। त्यामध्ये 28 मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे। हेही अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः 38 पानाचं जे आरोपपत्र सादर करण्यात आलं होतं त्याच्या आधारावरती ईडीने निर्णय घेतला होता। ईडीच्या वतीनं 10 दिवसाच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण कोर्टाने त्यांना 28 मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवलाय। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना एक मोठा धक्का बसलाय। त्यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देतात का, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। याबद्दलचे अपडेट अशाच पद्धतीने आपण आमच्या प्रतिनिधीकडनं घेत राहू। पण आता तुर्तास आपण बघतोय अरविंद केजरीवालांना 6 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे।